जय शिवराय सर. हां, जयशिवराय बोला. सर मागील तुम्ही जो 4 दिवसपासून जो अंदाज देत आहात, हं, हं, की हं. 23 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आणि हो. तुम्ही टाईम बी सुद्धा सांगितला होता, की 4 वाजतापासून पावसाला सुरुवात होणार. तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज 4 वाजतापासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. हं, हं, हं. तर सर हा तुमचा जो अंदाज आहे, हा 100% खरा ठरलेला आहे आणि तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये 19 तारखेचा अंदाज जो दिला होता, तो बी अंदाज 100% खरा ठरलेला आहे. हं, हं. तर सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा तुमच्यावरती 100% विश्वास आहे. तर बरेचसे शेतकरी मित्र मला फोन करत होते, की सरांपासून जे पुढील अपडेट आहे, म्हणजे हं, हं. 24, 25, 26 हे तारखा कशा राहणार आणि कोणकोणत्या भागामध्ये जास्त पाऊस राहणार याबद्दल सर जिल्ह्यानिहाय एक अंदाज द्या सर तुम्ही. नक्कीच. आज फक्त तुमच्या भागांमध्ये चांगला पाऊस झालाय, हो, ज्यामध्ये कारंजा, लाडचा समावेश आहे. हो, वाशिममध्येही बऱ्याच ठिकाणी काळ्या आवळ्यांच्या फळ्या निघून धारा उतरून पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये समावेश आहे. हो, हो. आणि परिस्थिती जी आहे ही आजच्या तारखेची सर्वदूर नाही. हां, 23 जूनची. हां, ही जी 24 जूनची कंडिशन आहे ती चांगली पोषक असणार आहे. आणि चित्र मराठवाड्याचं आजही बकाडीमध्ये जमा होतंच. हां. ज्यामध्ये बीडचा, लातूरचा परिसर, धाराशिव जे पट्टे आहेत. पण 24 जून जी आपण कॉमन तारीख 5 दिवसापासून सातत्यानं तुम्हाला मी ज्या रेकॉर्डिंग्ज देतोय, हो, त्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपण त्या जिल्ह्यांना त्यांची नावं घेऊयात. बरोबर आहे. तर जसे की ऑलरेडी सांगितले सुद्धा आहेत, पण परत आपण का देतोय? की हां. या वाऱ्यामुळं तो विश्वास बसत नाहीये. हो, हो. तो विश्वास उद्या सकाळपासून बनलेल्या सिस्टमपासून आणि संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत होणाऱ्या पावसाच्या धारानुसार हां, पेंडुकणी पावसापासून ते चांदणभरी पावसापर्यंत 80% ची जी व्याप्ती हां. ती कशा पद्धतीने तो पूर्ण करू शकतो ह्या जोरदार वाऱ्यामध्ये सुद्धा. ते सुद्धा विदर्भातल्या बऱ्याच ठिकाणचे जवळपास 2,500 ते 3,000 व्हिडिओज आपल्या WhatsAppच्या माध्यमातून आपल्याला पाहायला देखील मिळाले. हो, हो. तर बरोबर. व्याप्ती बघा उद्या लातूर, बीड, जालना, परभणी, नांदेडशी हां. सुद्धा जास्त आहे. पश्चिमेकडनं अहिल्यादेवी मार्गे हा येणारा जो पाऊस आहे, हं. हा तिकडनं सर्वाधिक लवकर सुरुवात करेल. उद्या कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर ते सांगली, सोलापूरपासून सुरुवात करणारा पाऊस. इथे ढगांची व्याप्ती सर्वाधिक जास्त आहे या ज्या भागांची नावं घेतली आपण. हो. पण वाऱ्यामुळे ह्या भागाचा पाऊस जो आहे तो मराठवाड्यामध्ये हं. सर्वाधिक जास्त 1 दिवसासाठी व्याप्ती जास्त घेऊन बरसणार आहे. हां. आणि एक गुड न्यूज अजूनही याच्यामध्ये अशी आहे, की हा पाऊस फक्त 2 किंवा 3 दिवसासाठी नाही, तर चक्क तो 27 पर्यंत 28 पर्यंत राहण्याचे चान्सेस विदर्भामध्ये जास्त प्रमाणात आहे. हो. आणि मराठवाड्यामध्ये ह्या पावसाचे चान्सेस 2 ते 3 दिवसात टिकून राहण्याचे जास्त आहेत. बरोबर आहे सर. आता 24 जूनची सकाळ आणि संध्याकाळपर्यंत कशी कंडिशन राहील? मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचे एक-एक जिल्ह्यांचे नाव घेतलं तर वेळ खूप जाईल. तर सर्व जिल्ह्यांची कंडिशन ही पोषक आणि 70 ते 80% वरती पोहोचणार आहे. भलेही आज त्या भागांमध्ये वारे जोराने होते. हेच वारे अरबी समुद्रामार्गे गुजरातच्या पाशी बनलेल्या लो प्रेशरचे संपूर्ण बाष्प हे महाराष्ट्रातल्या दक्षिणी साईडला जास्त प्रमाणात आणतील. हां, हां. त्यामुळे विदर्भातही एम-पीच्या बाष्पाचा प्रादुर्भाव जास्त असणार आहे. त्यामुळे त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, खान्देशच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि पूर्व विदर्भासह हा पाऊस बरसणार आहे. हो. आज रात्री सुद्धा 23 जूनला विदर्भाच्या बऱ्याचशा भागांना पहाटेपर्यंत कव्हर करण्याचे चान्सेस भरपूर आहेत. बरोबर आहे. आणि याच पूर्व विदर्भाच्या वाशिम, हिंगोलीपासून खालच्या भागांच्या चंद्रपूर, वर्धा जे काही परिसर येतो नागपूरसह, हां. इथे भागव्याप्ती 70 ने चालणार आहे, पण पाऊस 26 पर्यंत 28 पर्यंत जास्त आहे. हां, हां, हां. आणि मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या जवळपास उत्तरेकडील भागांना हा पाऊस जास्त होईल आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागांना जास्त होईल. हां. त्यामध्ये परभणी जिल्हा, लातूर जिल्हा हा जास्त व्याप्तीचा आहे. कदाचित सुटले तर 10%च भाग सुटेल. 90% ची व्याप्ती जास्त दिसते यामध्ये. पण आपण बरोबर आहे. 80% का सांगतोय? कारण की 20% भाग हा कमी राहू शकतो. हां. आणि दिवस जास्त असल्यामुळे 24, 25, 26 दिवस जास्त असल्यामुळे हेही सुद्धा भाग राहणार नाहीत. या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आणि 5-6 दिवसाच्या बॅकलॉगच्या माध्यमातून 2 गोष्टी महत्त्वाच्या अजूनही सांगेन. ज्यावेळेस ह्या पावसाबद्दल सगळेच बोलू लागतील, हो. तेव्हाही तुम्ही समजून जायचे की आता सगळे सांगतात याचा अर्थ काही ना काहीतरी चांगला बदल आहे. हा तुम्ही बरोबर. अंदाज लावायचा आहे. हो. बोलताना प्रत्येक हवामान अंदाजाचा चेहरा काय सांगतोय हे तुम्ही सुद्धा वाचायचं आहे. खुश होऊन अंदाज सांगत असेल हं. आणि नाराजी चेहऱ्याने अंदाज सांगेल, तर त्या अंदाजाची पूर्तता कशी होणार आहे, तो आदल्या दिवशी तुम्हालाही समजते. तुम्ही बरोबर फक्त आहे. त्यांच्या चेहऱ्याकडनं पाहून सांगायचं की अंदाज हा कशा पद्धतीने सांगायला लागला. हो, हो, हो. जे 5 दिवसापासून हे वाऱ्याच्या तीव्रतेमध्ये ज्या ह्या तारखा आपण देतोय, त्याच्या एकेका तारखेला पावसाचा रिझल्ट तुम्ही विदर्भामध्ये पाहताय.
आणि मराठवाड्यामध्ये उद्या 24 जूनला तुम्ही संध्याकाळपर्यंत जो रिझल्ट पाहणार आहे, त्या कमेंट्स खूपच वेगळ्या असणार आहेत. हां. आता यामध्ये काय होणार आहे, की भलेही निगेटिव्ह ज्या कमेंट्स असतील यांना बिनधास्त करू द्या. हो. ठीक आहे. हं, उद्या त्यांना चांगल्या कमेंट करायला त्या जे आपण नावं लिहून ठेवलीत, हं, ते सुद्धा उद्या त्या कमेंट्स करणार नाहीत. आज माझ्या वैयक्तिक एका अकाउंटला जर आपल्याला 2,500 कमेंट येऊ शकतात, तर हं. बाजूच्या WhatsAppला त्या किती कमेंट्स आल्या असेल, की पाऊस हा इतक्या पद्धतीने आमच्याकडे पडलाय म्हणून. तर बरोबर आहे ठीक सर. आहे, अशा पद्धतीची कंडिशन आहे. कोणीही खचले जाऊ नका. पाऊस आहे. आणि हां. एक महत्त्वाचं म्हणजे आता बऱ्याचशा माध्यमातून हेही सांगितलं जाते, पाऊस तर सगळ्यांना समजलाय, की आता मराठवाडा, विदर्भ आणि पूर्व विदर्भासह चांगला आहे. पश्चिम महाराष्ट्र सुद्धा बऱ्यापैकी व्यत्यय आहे. तर हां. पश्चिम महाराष्ट्र ऑलरेडी तो पाऊस चांगला झाल्यामुळे ते कदरले पण आहेत. सातारा, हो. सांगली, पुण्याच्या भागातले शेतकरी. बरोबर आहे सर. तर आता कंडिशन अशी आहे, की ह्या 27 ते 28 तारखेपर्यंत टिकून राहणारा पाऊस जो विदर्भामध्ये आहे, हं, कदाचित यांच्या ज्या पेरण्या आहेत, ह्या मार्गी लागल्या जमा आहे. हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्या पॉइंटवर आलेलो आहे बोलण्याच्या, हां. की आत्तापर्यंत मेसेज मी पाहतोय WhatsAppच्या मदतीतून पेरणी करू नका. हो. जुलै महिन्यामध्ये पेरणी करा किंवा जुलै महिन्याची जी मेसेज येत आहेत, की पेरणी 30 तारखेपर्यंत करू नका किंवा 5-6 जुलैपासून पाऊस चांगला आहे. याची गॅरंटी का देत नाहीत तुम्ही त्या मेसेजमध्ये? बरोबर आहे सर. आहे की नाही? मग बरोबर. जुलै महिन्याच्या 15 तारखेला पाऊस येईल काही म्हणतात की 8 जुलैपासून चांगला पाऊस येईल. वारेच हे एवढा महिना पूर्ण राहणार. ठीक आहे. त्यानंतर ते वारे थांबतील. हं, हं, पण हं. लो प्रेशर शिवाय महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही. हे मात्र ग्राह्य धरा. हवामानाच्या इतिहासामध्ये मी आत्तापर्यंत जेवढ्या काही गोष्टी बोललोय, त्यामध्ये अजूनही त्या लो प्रेशरबद्दल काहीही कोणी सांगत नाही. जेवढं मोठं लो प्रेशर असेल तेवढा मोठा तो पाऊस बरसतोय. मग जुलैमध्ये असं कुठलं लो प्रेशर कोणत्या तारखेला बनते त्याबद्दल हा एवढा पाऊस पडेल. मॉडेलची नावं सांगणं, टीव्हीवरती तुम्ही इमेज दाखवतात, की अशा-अशा प्रकारे हे मॉडेल सांगतंय. तुम्ही हे का सांगत नाही, की जुलैमध्ये हे लो प्रेशर येणार आहे किंवा सायक्लॉनिक सिस्टम आहे त्यामुळे हा पाऊस बरसणार आहे. तर बरोबर आहे सर. जुलैच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला पेरण्या करता आल्या, तर मग काय हं. ऑगस्टमध्ये पेरण्या करून त्याचा रिझल्ट कसा येईल तुम्हीही जाणताय. बरोबर आहे, बरोबर आहे. तर बघा, पेरण्या तुमच्या हिशोबाने करा. सल्ला मी तर देण्याचं बंदच केलंय. हो. पण जितकी लांबणीची पेरणी असेल, जवळपास 15 जुलै, 16 जुलैच्या आसपास कराल, ती पेरणीचा उतार जो असतो, ते अव्हरेज जे असतं, ते येणारच नाहीये. हो, हो. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये असंही होईल, की शेवटी मूग काढणीस येईल. सप्टेंबरमध्ये काही जणांच्या सोयाबीन शेंगा पण येईल. मग ह्या जुलै महिन्याच्या शेवटी केलेल्या पेरण्याला काय, कधी, केव्हा काढणीस येईल, हे सगळं सांगणं कठीण आहे. बरोबर आहे. आता मेन पॉइंट अजूनही ह्याच्यामध्ये असा आहे, की सर्वांनी यंदाच्या सालामध्ये पाऊस चांगला सांगितलाय. हो. ठीक आहे. मी 10% शिल्लक सांगितलाय. विविध माध्यमांनी जर 100चा टक्केवारीचा आकडाच पाल केला. कोणी 106 म्हणतंय, कोणी 108 म्हणतंय, कोणी 110 म्हणतंय. हं, हं, तर ही जी भागव्याप्ती आहे, ही परतीच्या पावसामध्ये नोंद होते. हं, आणि ऑलरेडी महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये 300-400 पाऊस झालेला आहे. तो मे महिन्यातच कव्हर झालाय. हं, तो ह्या मान्सूनच्या सीझनमधला मानलाही जात नाहीये. हं. तर मान्सूनच्या सीझनमध्ये मानलेला जो पाऊस आहे, तो सप्टेंबर, ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये कदाचित सप्टेंबरमध्ये तो पूर्ण करणार आहे. हो. ही जी भागव्याप्ती आहे. हां. त्यामुळे जेवढं मला तुम्हाला सांगायचं होतं त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलंय. अजूनही मी सविस्तर सांगत असतो माझ्या लाईव्हमध्ये. तर तोडकर हवामान अंदाज Facebook प्रोफाईल, तोडकर हवामान अंदाज Instagram प्रोफाईल आणि तोडकर हवामान अंदाज ऑफिशियल चॅनल. तिथे तुम्ही जाऊन तिथे भेट देऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता. आणि या पलीकडे तोडकर हवामान अंदाज www.com जी साईट आपली आहे, हो, हो. तिथेही तुम्ही सर्च करून Chromeमध्ये पाहू शकता. ठीक आहे. तर धन्यवाद. सर्व शेतकऱ्यांनी सरांच्या चॅनलला जाऊन एकदा बघा आणि 100% अंदाज आणि सरांच्या चॅनलवरती जिल्हानिहाय अंदाज राहत असते, तर सर्व शेतकऱ्यांनी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करावे, ही माझी विनंती आहे सर्व नक्कीच, शेतकऱ्यांना. नक्कीच. हो, हो. धन्यवाद सर.